नमस्कार मित्रमंडळी, कोकण राजा व्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आपलं जे कोकणातले रत्न आहेत त्यापैकी एक तुम्हाला मी एक रत्न जे लपून राहिलंय डिगवळा आणि नरडवा ह्या ठिकाणामध्ये एक भैरी ब्राह्मण एक देवस्थान आहे, ते मी तुम्हाला इकडे दाखवतो. आणि ते तुम्हाला आज ह्या व्हिडिओ मार्फत आमच्या चॅनल मार्फत ह्या देवस्थानाचं जे जागृत देवस्थान आहे ते तुम्हाला मी आज इकडे दाखवणार आहे. आणि ते तुम्ही पूर्ण म्हणजे 2-3 पार्ट मध्ये होणार ते तुम्ही बघा, मनापासून सर्व व्यवस्थित बघा. तिकडचं देवस्थानाचं महत्त्व काय आहे, तिकडे व्यवस्था कशी केली आहे आणि गावकऱ्या लोकांनी ते कसं सांभाळून ठेवलंय ते तुमच्यापर्यंत मी नक्की पोचवेन. आणि ह्या चॅनलद्वारे तुम्हाला जे काही व्हिडिओ भेटतात किंवा तुम्ही काही बघता त्या तुम्हाला आवडतं ते तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना पाठवा. आम्ही सगळ्यांना तो देवदर्शन आपलं भैरवनाथ ब्राह्मण देवस्थान आहे ते तुम्हाला भेटेल. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, ते बघा तिकडे आपल्याला वरती चढायचं आहे. म्हणजे इथून आम्ही आता चालू करणार आहे आपला घोडगे बाजार जो आहे. आणि इकडचा जो ॲड्रेस आहे तो जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका कुडाळ. कुडाळमध्ये घोडगे सोनवडे, तिथून तुम्ही घोडगे बाजार तिकडून तुम्ही रिक्षा करून किंवा कुठल्याही व्हेकलने जाऊन तुम्ही नरडव्याच्या खाली एकदम डोंगराच्या पायथ्याशी उतरून तुम्ही वरती जाऊ शकता. आणि वरती गेल्यावर इथे बघा एकदम आपला टॉपला वरती चढायचं आहे. आणि टॉपला गेल्यावरती जे काही निसर्गरम्य जे वातावरण आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि जे आपल्याला बॉटम पासून वर चढते वेळी जे काही प्रॉब्लेम फेस होणार आहे त्याच्यामध्ये आपले कसं त्यांनी गावकरी लोकांनी ते कसं देवस्थान सांभाळून ठेवलं आहे, सेफ्टी काय केली आहे ते सर्व. आणि वरती जे पाण्याचं जे स्रोत आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. पाणी कसं आहे तिकडचं, पाण्याचं जे निसर्गरम्य पाण्यामध्ये जे काही आपल्याला म्हणजे पिण्यासारखं आणि तत्व जे आहे ते तुम्हाला मी तिकडे सांगेन. आणि तिकडे राहणीमान कसं करायचं किंवा आपलं तिकडे जेवण कसं बनवायचं, तिकडे देवाचं मंदिर कसं आहे, आतमधला बाहेरचा गाभारा, हे तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे. तर आपण ह्या डोंगराच्या टोकाला जाऊन जे काय आपल्याला नेचर दिसेल तो तुम्हाला मी दाखवणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि नक्की बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा नक्की. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता घोडगे बाजारातून नरडव्याला आलो आहे त्या गाडीने. आणि आता इथून नरडव्याला उतरून आता नरडव्याच्या वरून आता आम्हाला ते ट्रॅकिंग करायला वरती पाच चढायला जायचे, पूर्ण वरती डोंगरावर चढायचं आहे. तुम्हाला मी पुढे दाखवतो. या गाडीतून आलोय आम्ही. तर बॅग वगैरे सर्व कॅरी करतो. चला हो गावले. हा दे बाबा. बघा हे मित्र आहे प्रसन्न, हा मित्र आहे लहानपणीचा. हा इकडे अनगो आपला कोकणी अन्या. हा इकडे आपले हे आचरेकर नवीन फर्स्ट टाइम आले. हा आणि आम्ही आता इथून चालू करतोय. हे बघा आपल्या वरती जायचं दिसतं, डोंगर एक हलकी झलक दिसते, तिकडे जायचं आपल्याला. चला स्टार्ट करूया. हे बघा चढतायत वरती. आम्ही टोटल 4 जण आहोत. हे बघा हिरवगार जंगल आहे एकदम, त्याच्यातून आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि ट्रॅकिंगला नॉर्मली पाणी बॉटल वगैरे सर्व काही आम्ही कॅरी केलंय. आणि टोटल आम्हाला 1.5 तास लागणार आहे वरती जायला. बघा व्ह्यू बघा तुम्ही. हा बघा एक नंबर असं वातावरण आहे. तुम्हाला वरती गेल्यावर अजून चांगला व्ह्यू दिसेल. बाकीचे 3 मेंबर पुढे गेले. चला स्लो स्लो करून मी चलतोय. आता जवळपास आपल्याला इकडे पाणी भेटेल, निवांत एकदम शांत धबधबा आहे तो बघूया. तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो त्याचा, मस्त व्ह्यू आहे तिकडे. ते बघा एवढं वरती चढायचं आहे आपल्याला. ते हे नरडवेकर आणि गावातले जे लोक आहेत हे त्यांनी वाट केलेली आहे, ही पायवाट नॉर्मली मळकटलेली आहे, त्याच वाटेने आम्ही जातोय. आणि तुम्हाला जर काही या ट्रॅकिंग टूरवरती यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी नंबर माझा पर्सनल टाकेन, कॉन्टॅक्ट करा आणि या आपण टूर करूया. आणि वरचं नेचर तुम्हाला बघायला भेटेल, सकाळचं वातावरण वगैरे. आणि भैरव मंदिरावरती मोठं मंदिर आहे
त्याच्यामध्ये जेवणाचं वगैरे सर्व काही, भांडी वगैरे सर्व काही उपलब्ध आहे. फक्त आपल्याला थोडंसं सामग्रीच घेऊन जायची आहे. आता ते बघा मित्र थांबलेत पाण्यावरती. तिकडे बारीक झरा आहे, इथे पाणी पिऊन आपण पुढे वाट चालूया. ते बघा ते निघालेत. थोडा वेळ थांबतो, चला तुम्ही चला. हा बघा व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. पूर्ण दगड आहे इकडे आणि त्या दगडावरून पाणी वाहतंय बघा. हे बघा डोंगरातून आलंय ते पाणी वाहत. हे बघा, आणि इथे चढण्यासाठी व्यवस्थित त्यांनी पाईप लावून व्यवस्थित जोडकाम केलेलं आहे सेफ्टीसाठी. आणि व्ह्यू बघू शकता, हा बघा एक नंबर व्ह्यू आहे. हे बघा इकडे पाणी आहे, थोडंसं पाणी पिऊया. बिसलरी पेक्षा भारी पाणी, डोंगरातलं एकदम नॅचरल कोकणी ब्रँड कोकणी ब्रँड वॉटर, झऱ्याचं पाणी एकदम खास. हे बघा जस्ट मी थोडंसं टेस्ट करतो. हा मस्त आहे पाणी. हो एक नंबर, एकदम कूल, एकदम थंडगार एकदम. हे बघा पाणी बारीक जरा आहे, डोंगरातून वरून येतंय पाणी. तिकडे आपल्याला जायचंय, तिकडून पाणी येतंय वरून. ते बघा चला मग आता पाणी पिलं आपण, आता पुढे वाट धरूया. नेचर तुम्ही बघू शकता इकडे, फुल्ली वंडरफुल एकदम असा. हा बघा चला, मी थोडाफार दमलोय, 25% बॅटरी उतरली आहे माझी. तर वरती जाईपर्यंत काय होईल काय सांगता येत नाही. केवढी बॅटरी राहील आणि केवढी फिनिश होईल आणि किती थांबावं लागेल ते काही सांगता येत नाही. हे बघा इकडे सेफ्टी केलंय गावातल्या लोकांनी, नडवेकरांनी आणि डिगवळेकरांनी. कारण की हे प्रसिद्ध असं मंदिर आहे इकडे, त्यामुळे त्यांना प्रत्येकाला दर्शन भेटावे त्यासाठी त्यांनी हे नियोजन केलंय. ते बघा तुम्ही बघू शकता. आणि दुपारचे 3 वाजले आहेत. तुम्ही जर का मॉर्निंगला निघाले तर तुम्हाला वातावरण थोडंफार चांगलं भेटेल. नाहीतर दुपारचं वातावरण उन्हामध्ये चढायचं म्हणजे ते भारी पडतं. हो उन्हाचा त्रास होतो भरपूर. आणि माझ्याकडे बॅग आहे, त्यामध्ये वजन मला वाटतं 15 किलोच्या आसपास तरी असेल वजन. तेवढं कॅरी करून चढणं म्हणजे थोडंसं भारी पडतंय. रस्ता पण बघा कसा आहे. हा बघा, पण फुल नेचर मध्ये चढायला मजाच वेगळी येते. फुल ऍडव्हेंचर. म्हणजे मित्र पुढे आहे, पुढे चालतायत. आता 10% झालंय चढणं, अजून भरपूर बाकी आहे. ओ नो मित्रांनो, कोकणामध्ये असे नेचरमध्ये प्रवास करायची मजा वेगळी असते. किती थकवा लागला तरी तुम्ही नेचरमध्ये जी आवड आहे कोकणामध्ये प्रवास करणाऱ्यांना, ती तुम्हाला इकडे ओढून घेणार. कारण किती थकवा लागली तर नेचरची ज्याला आवड आहे तो करणारच, चढणारच आणि जाणारच नेचरमध्ये. चला बघा जे झाड वगैरे आहे, मोठी मोठी झाड आहे तिकडे. आणि मेन म्हणजे नडवेकर आणि डिगवळेकर या लोकांनी या रस्त्यावर थोडा सांभाळ केलाय. म्हणजे व्यवस्थित पायऱ्या वगैरे, झाड सेफ्टी वगैरे सर्व लावली आहे. त्यामुळे त्यांना कोकणी राजा व्लॉगवरून त्यांना धन्यवाद आणि सल्यूट. कारण की अशा भैरवनाथाच्या स्पॉटला त्यांनी जपून ठेवलाय, हे मोठे पण समजायचं त्यांचं. आणि त्याच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थित असं सेफ्टी केली आहे. त्यामुळे कोणीही इथे येऊ शकतो, जाऊ शकतो, सेफली आहे. त्यामुळे तुम्ही पण या कोकणामध्ये आपण हा प्रवास करू. हा
आणि 2-3 दिवस तुम्ही बुक करा, त्यानुसार प्रवास करूया. हा बघा नेचर बघा वरती फुल्ली शांत असं फील एकदम. तुम्हाला लॉंग व्ह्यू दाखवतो मी. हा बरं हो, मी इकडे उभा आहे आता, मी जस्ट चलतोय. हाय असं चलूया आपण. हा थोडा वेळ थांबूया, कारण की चढती थोडीशी उभी आहे, त्यामुळे जरा दम लागतोय. झाडाखाली थांबलोय बघा. हो आणि मला हापा लागतायत भरपूर. हो मच्छर चावते. जे गावातले लोक आहेत कंटिन्यू गावी राहणारी, त्यांना ही वाट नथिंग आहे, म्हणजे काहीच नाही यांना. ते सहज अर्ध्या तासामध्ये वर चढतात मंदिराकडे. मला वाटतं 1 तासच्या वर जाईल. कारण की आपल्याला अशी चढायची सवय नाही आम्हाला. मी आता कोकणी राजा व्लॉगवरती हा फर्स्ट टाइम व्हिडिओ टाकतोय, आणि असा हे चढायचं वरती वगैरे ते सगळं. याच्या अगोदर जे आपण व्हिडिओ टाकले ते नॉर्मली होते, भगवती मंदिर आपलं, त्यानंतर घरचे जवळपास काही खास ते, आणि मजा मस्तीचे विषय पण आपण केले, फटाके वगैरे, दिवाळी वगैरे. आता हा एक नॅचरल एक भैरवगड आपला कोकणातला. इकडे ह्याचा ॲड्रेस सांगायचं म्हणजे जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका कुडाळ. आणि इकडे तुम्हाला घोडगे बाजारातून तुम्ही रिक्षा वगैरे करून नरडव्याला तुम्ही जास्त, आणि आपण थांबलो खाली, आणि आपला टेम्पो इकडे ठेवलं, सोडलं, तिकडून आपल्याला पुढे चढावं लागतं, कारण त्याच्या पुढे 2 व्हीलर ना 4 व्हीलर गाडीची कुठलीच सोय नाही आहे. त्यामुळे हे सर्व आपल्याला चढती चढावी लागणार आहे. मग तिथपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता, त्या पुढेचा प्रवास तुम्हाला पायी करायचा आहे. आणि वरती गेल्यावरती मंदिरामध्ये एवढी भांडी आहेत की तुम्ही तुमच्या 5-6 मुलांची लग्न एकत्र करू शकता. अशी त्याची व्यवस्था आहे तिकडे. मी तुम्हाला दाखवेन तिकडे टोप वगैरे गावकऱ्या लोकांनी सर्व काही व्यवस्थित केलेलं आहे तिकडे, त्यामुळे तुम्हाला मजा येईल. एवढी मेहनत करतोय, लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना, सर्वांना. हो जमलो, सर्वांना शेअर करा, आणि असेच आपले कोकणातले व्हिडिओ व्हायरल होऊ दे, हीच भैरवनाथाला प्रार्थना. चला हे बघा वाट. मित्रांनो, आपण आता अर्ध्या वाटेवरती आलो आहे, आणि बघा वाट बघू शकता तुम्ही, पूर्ण उभी वाट आहे, त्यामुळे जरा चढणं जरा मुश्किल होत आहे. तरी पण आपण चढूया. तुम्ही माकडाचा आवाज ऐकू शकता तुम्ही, तो बघा माकड, आणि त्या साईडला मोर ओरडतोय, तो बघा हा माकड. इकडे मगाशी मोर ओरडत होता, आता बंद झाला, आता माकड फक्त ओरडतोय, ते बघा. आणि इकडे वन्यजीव म्हणजे मंदिराच्या पुढे जर काय आपण गेलो तर तिकडे वाघ, बिबटे, अस्वल, कोल्हे, खास करून गौरडेचं प्रमाण जास्त आहे तिकडे. त्यामुळे तुमच्यासोबत एक असा माहितीवाला माणूस पाहिजे की जेणेकरून तुम्हाला सर्व काही गाईड करेल. तर माझ्यासोबत माझे 2 भाऊ आहेत,
ते इकडे त्यांचं येणं जाणं असतं, त्यामुळे कोणत्या प्रकारची भीती नाही असते आणि त्यांना सर्व इकडच्या वाटा वगैरे सर्व माहिती आहे, त्यामुळे नॉर्मली इथे कसली भीती नाही. 25% बॅटरी उतरली आहे माझी. आता अजून रस्ता मला वाटतं 70% बाकी आहे. थोडीशी सावळी पडली आहे आणि आता जस्ट हे बघा, आता ऊन पडलं आहे बघा, हे बघा. पण ते कोवळं ऊन आहे, त्यामुळे असं हिरव्यागार जंगलातून चालायला बरं वाटतंय. आणि ज्याला नेचरची आवड आहे त्याला याचा थकवा केव्हाच भासणार नाही. ज्याला बोलतात ना की जी या फील्डमध्ये आवड आहे त्या फील्डमध्येच माणसाने जायचं. त्यामुळे माणूस किती दमला तरी पण त्याला थकवा असा वाटत नाही, बरोबर ना. चला, आपला कोकणी आणि पण पुढे गेला आहे, पुढे जाऊन थांबतो बोलला मला, त्याला भेटूया आपण. हे बघा, पूर्ण हिरवगार जंगल आहे पूर्ण. चिमण्यांचा आवाज, माकडांचा आवाज, मोरांचा आवाज सर्व तुम्हाला इकडे जाणवेल, एकदम फुल नॅचरल. भैरवनाथ मंदिर नक्की भेट द्या. आणि तुम्ही आले असाल तर कोकणी राजा चॅनलला फोन करून किंवा व्हॉट्सअप करून, फोन नका व्हॉट्सअप करून कळवा, की जेणेकरून आपण भेटू आणि मी पण तुमच्यासोबत यायचा प्रयत्न करेन टूरला आणि मजा करू. थँक्यू. हा 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 हा. इकडे अर्धा फेस पडलाय माझा आणि कोकणी आणि इकडे गावचा रहिवासी आहे, त्यामुळे एकदम पटापट चढतोय. उफ. हा, चलूया आपण स्लो स्लो. हे बघा, आपण तिकडे होतो खाली, आता वरती आलो. तिकडे होतो, अजून वरती आहे वाट. मग वरती गेल्यावर आपल्याला पूर्णपणे मोकळं वातावरण भेटेल, म्हणजे पूर्ण असं डोंगराचं अशी झाडं वगैरे काहीच नाही आहे, पूर्ण ओपन आहे. आणि तिकडून त्या टेप्यावरून आपल्याला वरचं पूर्ण व्ह्यू दिसतं, जिकडे आपल्याला जायचं आहे ते सर्व व्ह्यू दिसतं आपल्याला. माझं पोट मला वाटतं अजून कमी होईल. बस. हो, हालत खराब आहे. ज्यांना ट्रॅकिंगची आहे सवय ते लोक येऊ शकतात, भेट द्या. भैरवगड, फुल नॅचरल वातावरण. पूर्ण ही 15 मिनिटाची वाट, थोडीशी 10-15 मिनिटाची वाट मला जरा उभी भेटली आहे पूर्ण, त्यामुळे भरपूर मला दम लागतोय. तरी आपण तुमच्यासाठी हे सर्व दृश्य कॅच करत आहे, पण नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तर हे दमा वगैरे सगळं निघून जाईल. बस हेच तुमच्याकडून अपेक्षा. हो नो. डिफिकल्ट मोड आहे इथे, एवढा थोडासा चढ आहे पूर्ण. हो नो. मी अजून बसलो नाहीये, कारण की एक्सपर्ट जे भाऊ आहेत माझे ते बोलतात, जर काय तू बसलास तर पायाच्या नसा आकडल्या जातील आणि पुढे चढणं मुश्किल होईल. तुम्ही थोडा वेळ थांबू शकता, उभे राहू शकता, पण खाली एकदा बसले की मग तुम्हाला पुढचा प्रवास कठीण होईल. ही टीप एक लक्षात ठेवा आणि इकडे आल्यावरती ही टीप त्याला फॉलो करा. नॉर्मली मी थांबले चालेल, थांबा, पण बसू नका, मग ते पाय दुखतात. चला.
माकडाचा आवाज बंद झालाय. गाववाले बोलतात की इकडे मंदिराजवळ म्हणजे मंदिराच्या आसपास 2-3-4-5 किलोमीटर वरती रात्रीचा गौरेड्यांचा वावर असतो. बिबटे, माकड, सर्व काही वन्य प्राणी तिकडे आढळतात. माकड वगैरे तर छपरावरती येऊन बसतात. आणि तिकडे जी पाण्याची सोय आहे ती पाण्याची सोय म्हणजे एकदम नॅचरल फुल. मी तुम्हाला जाईन तिकडे आणि तुम्हाला दाखवेन मी तिकडची पाण्याची सोय. मंदिर आणि मंदिराच्या पाठीमागेच ती सोय केलेली आहे. त्यामुळे सोय म्हणजे नॅचरल झालेली आहे ती देवाच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने. तिथे फुल डोंगरातलं नॅचरल पाणी, तसं आपण खाली बघितलं तसं एकदम त्याहून एकदम थंड, अजून चिल्ड असणार ते पाणी, कारण की दऱ्याखोऱ्यातून वाहून आलेलं पाणी असतं ते. त्यामुळे ते पाणी पिल्यावर असं वाटेल की तुम्हाला अमृत पिलंय. म्हणूनच कोकणाला बोलतात की स्वर्ग आहे. हा, तसं स्वर्गामध्ये इंद्रदेव आणि सगळ्यांनी अमृत प्राशन केलं, तसंच आपण आता अमृत प्रियाला चाललोय. ते अमृताचा मोठा कलश आहे. तुम्ही या आणि तुम्हाला पिल्यावरती असं वाटेल की स्वर्गामध्ये गेलो. आणि फुल सॅटिस्फाईड वॉटर. हा, सर्व ब्रँड त्यासमोर फिके, फुल नॅचरल. हा, हे बघा पूर्ण हिरवंगार वातावरण. म्हणजे मित्र मला आवाज देतात वरून. चलूया आपण, नाही तर क्लिप परत मोठी झाली तर तुम्हाला पार्ट मध्ये दाखवावं लागेल. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. पुढे मजा, अजून भरपूर काही मजा आहेत वरती, ते आपण करूया. मी पूर्ण मेकअप माझा पूर्ण उतरलाय. घरातून मेकअप करून निघालेलो. पूर्ण गेलाय मेकअप घामामध्ये वाहून. आता पॉन्ड्स पावडर लावून काम करावं लागेल. ओ नो, हा रस्त्यावर चढ आहे त्यामुळे जरा भारी पडतोय चढायला. एका पुढे एकदम सरळ वाट आहे त्यामुळे इकडे पुढे आपला जास्त त्रास नाही होणार. आणि इकडे सावली आहे त्यामुळे जर चालायला जरा बरं वाटतंय. इकडे शांत असं फील होतं, एकदम नॅचरल. बघा तुम्ही. आता पूर्ण अजून उडवड आपल्या तिकडे संपेल वरती, मग तिकडून आपल्याला वरचा टॉप व्ह्यू दिसेल. चला मग पुढे गेल्यावर तुम्हाला मी कंटिन्यू करतो. पावंडे आता आपल्या थोडं जवळच आहेत. हा व्ह्यू बघा तुम्ही. हा बघा, खोल दरी आहे. अविस्मरणीय व्ह्यू आहे हा. एक नंबर असा व्ह्यू आहे. पक्ष्यांचे आवाज तुम्हाला ऐकू येत असतील. झालं आता जवळ राहिलाय. थोड्याशा अंतरावरती आपण गेलो काय शिड्या चढलो का आपण पोचू टॉपला. तिथून सरळ चालत गेलो की आपलं मंदिर भेटेल, भैरवनाथ मंदिर. चला पुढे आपण जाऊया. थोडस हायटेड असं आहे चढणं. हा बघा व्ह्यू. आपण तिकडून आलोय परत वर चढत. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की एकदम टॉपला आपला नरडवेकर आणि डिगवळेकरांनी भैरवगडावर जायला त्यांनी शिड्याचं वरती टॉपला डिफिकल्ट आहे जायला, त्यामुळे त्यांनी शिड्याचं हे केलं आहे. ते आपण तुम्हाला दाखवतो मी आता. चला आता आपण जस्ट आता 15-20 मिनिटामध्ये पोचू मंदिराकडे. हे बघा, आणि इथून तुम्ही हा व्ह्यू बघा. अजून टॉपला आल्यावरती आपला हा व्ह्यू दिसतोय. आता आपण तुम्हाला मी शिड्यांचं दाखवतो. आणि सेफ्टी म्हणून असं चांगलं असं केलं आहे की जेणेकरून कोणाला त्रास किंवा इजा होण्याची शक्यता नसावी म्हणून हे केलं आहे. ही पहिली शिडी चढलो आपण. आता असंच कंटिन्यू पुढे जायचं आहे. बघा हे असं बांधकाम केलेलं आहे वरती लोखंडी पाईपचं, त्यामुळे जायला सेफ्टी आहे. हे बघा, चला मी पकडून पण जाऊ शकता असं, कारण की हा थेंबाचा
चढणं म्हणजे शिवाजीकालीन गड चढण्यासारखंच आहे एकदम. जसे शिवाजीचे मावळे गडावर चढायचे तसं हा भैरव गडावर चढल्यासारखं वाटतंय, फील येत आहे. हे बघा, हे असं सेफ्टी आहे इकडे. हा बघा व्ह्यू, एक नंबर. हा एक टर्न खतरनाक आहे इथे, त्यामुळे मला कॅमेरा सांभाळून ऑपरेट करावा लागणार आहे. हे बघा, आणि इथून हा एक सिंगल दगड आहे आणि त्याच्यावरनं काही पाय घसरला डायरेक्ट खाली जाऊ शकतो. बेकार आहे एकदम. हे सेफ्टी केलंय त्यामुळे हे थोडं इझी झालंय. चला चढूया. बघा, अशा प्रकारच्या पाऊंड्या केल्या त्यांनी दगडी, त्याच्यावर सिमेंट टाकून व्यवस्थित असेच जिना त्यांनी बनवला आहे भैरवगड दर्शनासाठी. आणि ह्या व्ह्यू वरून जो नेचर बघायला भेटतो तो एक नंबर असा आहे. चला चढूया स्लोली. फुल दमलेलो आहे, माझे 5% बॅटरी राहिली असं वाटतंय मला आता. अजून 15-20% प्रवास बाकी आहे पुढे. हे चढलं अजून 25-30 पाऊंडे आहे, ते चढलं की मग टॉपला प्लेन आहे, तिकडे असं चढती नाही आहे, तिकडे वरती जा व्यवस्थित मग चढता येईल, आपले चालता येईल. हा बघा, ओ हा बघा व्ह्यू. इथे लोखंडी शिड्या संपल्या, आता इथून थोडंसं प्लेन जागा आहे आपल्या चालायला, थोड्याशा शिड्या राहिल्यात. हा बघा व्ह्यू पूर्ण. ओ नो, निसर्ग हा बघितल्यावरच सगळा थकवा निघून जातोय. इकडचा चढती संपली आहे, तुम्हाला मी वरचा व्ह्यू दाखवतो. अति सुंदर व्ह्यू आहे. ओ हा बघा, पोचलोय आपण या व्ह्यूला, टॉपला. ओ नो, हा बघा व्ह्यू, एक नंबर. ओ नो, इथपर्यंत यायला भरपूर घाम गळावा लागलाय. पूर्ण शरीराची झीज झाली पूर्ण. रात्री मला वाटतं मी झोपलो की सकाळी लवकर नाही उठणार आहे, तरी पण तुमच्यासाठी सनराईज नक्कीच दाखवेन लवकर उठून. कोकणी राजावर हेच तर मेन आहे की तुमच्यासाठी काहीही करेल, फक्त लाईक, सपोर्ट अँड सबस्क्राईब. बघा इकडचा व्ह्यू बघा, हे सगळे व्ह्यू बघा. आणि आता आपल्याला वरती आल्यावर हे बघा सरळ जायचं आपल्याला. 1 किलोमीटर आहे हे. 1 किलोमीटर चालल्यावरती आपल्याला तो प्रवास आपल्याला करता येईल. मला व्ह्यू दाखवतो थोडस. हा बघा, कोकणी राजा व्लॉग वरती आपलं स्वागत आहे.
आपण जस्ट आता वरती पोहोचलो आहे. अजून 1 किलोमीटर प्रवास आपण केल्यावरती आपल्याला दर्शन होणार आहे भैरवनाथाचं. आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे इथपर्यंत प्रवासाबद्दल. आणि असंच कंटिन्यू ठेवा. आणि अजून आपण भरपूर काही आतमध्ये मजा वगैरे करणार आहे, मंदिर दर्शन करणार आहे आणि तुमच्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला झऱ्याचं जे डोंगराचं टॉपला जे अमृत आहे, एकदम झऱ्याचं निव्वळ एकदम टॉप ब्रँड, कोकणी ब्रँड पाण्याचं अमृत, ते आपण स्वर्गातलं अमृत ते इकडे पिणार आहे. आणि माझ्या घरी आईला घेऊन जाणार आहे अमृत अमर होण्यासाठी. चला. नमस्कार मित्रांनो. तर आपलं जे तुम्हाला मी सांगितलं भैरी ब्राह्मण देवस्थान, तर आम्ही आता टॉपला पोहोचलोय. तुम्ही टॉप पर्यंत मी पोहोचलोय, तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. आता त्या टॉपला पोहोचल्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रवास आहे मंदिरापर्यंत, आणि मंदिरापर्यंतचा प्रवास करून तिकडे सर्व आम्ही कसं काही जे काही जेवण बनवणं किंवा जसं आम्ही प्रवास केलाय, आंघोळ करून सर्व काही थंड पाण्याचं वगैरे सर्व नॅचरल जे झरा आहे तो सर्व तुम्हाला दाखवणार आहे. आणि तिकडे त्यानंतर मंदिरामध्ये काय कसं काय व्यवस्था आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी आम्ही खाली उतरणार आहे. आणि त्यावेळी खाली उतरते तुम्हाला क्लिप आणि दृश्य चांगले दिसतील ते तुम्ही बघा. आणि अशाच प्रकारे कंटिन्यू बघत राहा. हे आपले कोकणातले जे मेन लपलेले जे रत्न आहेत ते तुम्हाला मी शो करेन. थँक्यू.